विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट मधलं एक उदाहरण पाहू. एक दोन उदाहरण पाहू प्रॉब्लेम सेट मधले. आता प्रॉब्लेम सेट मधलं 10वं उदाहरण पाहू. इन फिगर द बायसेक्टर ऑफ अँगल बी अँड सी ऑफ ट्रायंगल एबीसी इंटरसेक्ट ईच अदर इन पॉइंट एक्स. म्हणजे बायसेक्टर ऑफ अँगल बी अँड सी म्हणजे बीएक्स, रे बीएक्स आणि रे सीएक्स हे बायसेक्टर आहे. इंटरसेक्ट ऍट पॉइंट एक्स, इंटरसेक्ट इन पॉइंट एक्स. लाइन AX इंटरसेक्ट साइड AX, ही AX जी लाइन आहे ती इंटरसेक्ट करते साइड BC इन पॉइंट Y, BC ला Y मध्ये इंटरसेक्ट करते. एंड AB इक्वल टू 5, ही 5 आहे. AC इक्वल टू 4 अँड BC इक्वल टू 6, BC इक्वल टू 6, BC म्हणजे इथून इथपर्यंत हे 6 आहे. देन प्रूव्ह फाइंड AX अपॉन XY, AX अपॉन XY. आता पहिल्यांदा आपण या ट्रायंगलचा विचार करू. आपल्याला माहित आहे की बी रे बीएक्स आणि रे सीएक्स हे अँगल बी आणि अँगल सी चे बायसेक्टर आहे. आता बायसेक्टर आहे म्हणलं की आपल्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे की अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. पहिल्यांदा मी या ट्रायंगलचा विचार करतो. इन ट्रायंगल ABY, इन ट्रायंगल ABY रे बीएक्स इज अ बायसेक्टर ऑफ अँगल बी. पहिलं स्टेटमेंट लिहितो. इन ट्रायंगल ABY ray BX is a bisector of angle B. Angle B because given उदाहरण दिलाय. If this is a bisector, then by angle bisector property we write AB upon BY equal to AX upon XY. Therefore AB upon BY equal to AX upon XY by angle bisector property. Then number 3. आता दुसरा ट्रायंगल घेऊ पलीकडचा. ACY या ट्रायंगल मध्ये रे CX इज अ बायसेक्टर ऑफ अँगल C. इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल घेतला? ACY. इन ट्रायंगल ACY रे CX is a bisector of angle C because given हे पण उदाहरण दिलं आपल्याला. If this is a bisector, therefore we say that AC upon CY equal to AX upon XY by angle bisector property. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी कळाली ना की अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय की ज्या अँगलला बायसेक्ट करते त्या अँगलच्या समोरच्या साईडचे दोन सेगमेंटचा रेशो आणि उरलेल्या साईडचा रेशो कसा असतो? इक्वल. म्हणून आपण लिहिलं AC upon CY equal to AX upon XY. देन नंबर 5. आता स्टेटमेंट नंबर 2 आणि स्टेटमेंट नंबर 4 चं ऑब्झर्व करा की दोघांची राईट हँड साईड इक्वल आहे. दोघांची राईट हँड साईड जर इक्वल असेल तर लेफ्ट हँड सगळ्यात लेफ्ट हँड साईड कशी असली पाहिजे? इक्वल. म्हणजे आपल्याला लिहिता येईल AB upon BY equal to AC upon CY. कारण हे दोन्ही इक्वल आहेत, इकडचे इकडे असले पाहिजे. अँड देअरफॉर वी राईट AB upon BY equal to AC upon CY equal to AX upon XY from 2 and 4. काय लिहिलं बाबा? AB upon BY equal to AX upon XY आणि AX upon XY कोणाच्या बरोबर आहे? AC upon CY. याचा अर्थ हे तिन्ही कसे असले पाहिजे? इक्वल. त्यात ते दोन तर इक्वल आहे, त्याच्याबरोबर हा तिसरा इक्वल. म्हणजे तिन्ही रेशो कसे असतील? इक्वल. आता तिन्ही रेशो जर इक्वल असतील तर आपल्याला थोडंसं मागच्या वर्षीच्या एक थेरमचा अभ्यास आठवावा लागेल. मागच्या वर्षी आपण अल्जेब्रामध्ये रेशो अँड प्रोपोर्शन म्हणजे थेरम ऑन इक्वल रेशोज पाहत होतो. आता थेरम ऑन इक्वल रेशोज काय? इफ दी थ्री रेशोज आर इक्वल, then suppose A upon B equal to C upon D equal to E upon F. हे तीन रेशो जर इक्वल असतील then we write E upon F equal to A plus C upon B plus D by the theorem on equal ratios असं आपण मांडू शकतो. मग याच थेरमचा आधार आपल्याला इथे घ्यायचा आहे. पण तीन रेशो जर इक्वल असतील
तर कोणताही रेशो या दोघांच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची ऍडिशन केल्यानंतर जो रेशो येईल त्या रेशोच्या बरोबर असतो. तिघाचा दोघांचा कोणाचा. मग त्या थेरमचा आपण इथं वापर करू. अँड देअरफॉर बाय द थेरम ऑन इक्वल रेशो ईच रेशो इक्वल टू ईच रेशो जागी आपण घेऊ ax अपॉन xy. कोणताही रेशो घेतला चालते. पहिला घेतला, दुसरा घेतला, तिसरा घेतला, कोणताही. आपल्याला इथं प्रूव्ह करायचं हे म्हणून आपण तिसरा रेशो घेतला. ax अपॉन xy इक्वल टू ab प्लस ac upon by plus cy, because by the theorem of equal ratio. Then number 7, ax upon xy equal to ab, value of ab is 5 plus 4 upon by plus cy means by plus cy means bc. Here is bc because we write b dash y dash c. B dash y dash c means by plus cy equal to bc. Then number 8, therefore ax upon xy equal to 9 upon b, value of bc equal to length of bc equal to 6, and then 3 3s are 9, 3 2s are 6, and therefore we write ax upon xy equal to 3 upon 2. ax upon xy equal to 3 upon 2. Look here. पहिल्यांदा आपण काय घेतलं बघा की हा ट्रायंगल घेतला. येथे ट्रायंगल मध्ये bx हा बायसेक्टर घेतला. हे बायसेक्टर घेतला तर रेशो कसे असतील इक्वल बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अलीकडचा ट्रायंगल घेतला, हा बायसेक्टर घेतला तर रेशो कसे असतील दोन साइडचे रेशो आणि त्या ज्या दोन साइड ज्या अँगलच्या समोरच्या साइडचे दोन भाग होतील त्याचा रेशो इक्वल. नंतर या दोन स्टेटमेंट पाचवं स्टेटमेंट असं मांडलं की ab अपॉन by इक्वल टू ax अपॉन xy ac अपॉन cy इक्वल टू ax अपॉन xy. या दोन स्टेटमेंटवर आपण असं तिसरं स्टेटमेंट मांडलं आणि या थेरमला आपण याला या ax अपॉन ab अपॉन by इक्वल टू ac अपॉन cy इक्वल टू ax अपॉन xy याला आपण थेरम ऑन इक्वल रेशो लावतो. थेरम ऑन इक्वल रेशो आपल्याला मिळाले आणि आपल्याला मिळाली व्हॅल्यू ax अपॉन xy इक्वल टू 3/2 आणि हेच आपल्याला फाइंड करायचं होतं. आपण प्रॉब्लेम सेट मधलं 13व उदाहरण पाहू. आता उदाहरणात काय दिलंय. इन फिगर द व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर DEFG आर ऑन द साइड्स ऑफ ट्रायंगल ABC. Angle A equal to 90 degree. Then prove that DE square equal to BD into EC. आता गिवन काय आपल्याजवळ क्वाड्रिलॅटरल हा कोणत्या प्रकारचा आहे. स्क्वेअर आहे. स्क्वेअर आहे म्हणजे सगळ्या साइड कशा असतील कॉन्ग्रुएंट्स, ईच अँगल 90 डिग्रीचा एवढं माहिती आहे. आणि प्रूव्ह करायचं बीडी इंटू डी स्क्वेअर इक्वल टू बीडी इंटू ईसी. बीडी कुठे पहा, बीडी इकडे आहे, ईसी इकडे आहे. म्हणजे या दोन ट्रायंगलचा हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवावं लागतील. पहिल्यांदा आपण जी गिवन आहे तिथून सुरुवात करू. आपलं पहिलं स्टेटमेंट मी लिहितो. क्वाड्रिलॅटरल DEFG is a square because given. Then if the quadrilateral is a square, then all sides are congruent. DE equal to EF equal to FG. Therefore DE equal to EF equal to FG equal to GD from 1. Then number 3, each angle is 90 degree. म्हणजे हा इथला अँगल GDE equal to angle DEF equal to angle EFG equal to angle FGD equal to 90 degree from 1. From the definition of square आपण लिहिले दोन स्टेटमेंट. देन नंबर 4 चौथ्या स्टेटमेंट मध्ये मी काय करतो, हा मोठा ट्रायंगल याचं नाव आहे ABC आणि या छोट्या ट्रायंगल याचं नाव DBG. आता या दोन ट्रायंगल मध्ये काय पहा, हा इथला अँगल 90 डिग्रीचा आहे, हा इकडचा 90चा म्हणजे इकडचा पण कितीचा असेल 90 म्हणजे एक अँगलचा कॉन्ग्रुएंट मिळाला. दुसरा मोठा ट्रायंगल जर आपण घेतला ABC
आणि छोट्या ट्रायंगल मध्ये पण हा अँगल कॉमन येऊन राहिला दोन्ही ट्रायंगल मध्ये. म्हणजे मोठ्या ट्रायंगलचं नाव जर आपण ए बी सी असं घेतलं तर याचं नाव घ्यावं लागलं डी बी जी. इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी बी जी. This angle कोणता A, angle BAC congruent angle BDG because each 90 degree. Then number 6 आणखी एक अँगल कॉमन आहे कोणता ABC, angle ABC congruent angle DBG because common angle. Then number 7, therefore triangle ABC similar triangle. किती अँगल कॉन्क्रीट झाले दोन्ही ट्रायंगल सिमिलर होते. ट्रायंगल ABC similar triangle DBG by AA test of similarity. By A test of similarity. Then number 8, आठवं स्टेटमेंट काय आहे? आता हा मोठा ट्रायंगल आहे छोट्या ट्रायंगल सिमिलर आहे. मग हा मोठा ट्रायंगल इकडचे छोटे ट्रायंगल सिमिलर आहे. हा अँगल कितीचा आहे 90चा, म्हणजे हा इकडचा अँगल 90चा. नंतर मोठ्या ट्रायंगल मध्ये हा सी अँगल आलाय, याच्यामध्ये सी अँगल आलाय, म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवता येईल 8. मग बोललो Similarly, we can prove that triangle ABC similar triangle. आता नाव बघा काय करा ABC म्हणजे सुरुवात कुठून केली राईट अँगल पासून. कॉमन अँगल कुठे आला सगळ्यात शेवटी, म्हणजे याचं नाव होईल EFC. याचं नाव काय होईल ट्रायंगल EFC बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. A test of similarity. Then number 9, from 7 and 8, AB, DBG is similar to ABC, ABC is similar to EFC, and therefore we can say that triangle DBG is similar to EFC by transitivity. First triangle is similar to second is similar to third, then first is similar to third, and therefore we write triangle DBG similar triangle EFC from कोणत्या स्टेटमेंट वरून 7 and 8. From 7 and 8. Then number 10. आता आपल्याला पाहिजे काय पहा BD पाहिजे आणि EC पाहिजे. मग BD therefore if two triangles are similar then corresponding sides are proportional. Therefore BD आपण इकडे जर BD घेतलं तर काय FE इक्वल टू दुसरं काय पाहिजे आपल्याला EC पाहिजे. मग EC कुठे आहे इथे आहे, म्हणजे इकडे काय करावं DG अपॉन EC बिकॉज करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. देन नंबर 11. आता आपल्याला पाहिजे BD आणि EC तर मिळालं, DE पाहिजे. आता EF बघा इकडे EF इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला D फ्रॉम 2. मग इथे EF जागी EF जिथे लिहिलं आहे तिथे DE टाकू. DG इक्वल टू DG म्हणजे काय DG इक्वल टू EF लिहिता म्हणजे या दोघांच्या जागी E. Therefore BD upon DE equal to DE upon EC from कुठून आणले फ्रॉम 2. म्हणजे या EF च्या जागी काय टाकलं आपण EF च्या जागी DE टाकलं, DG च्या जागी पण DE टाकलं. Then number 12 and therefore cross multiplication DE square equal to BD into EC आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं. झालं प्रूव्ह? ओके ठीक आहे.